अहिल्यानगर जिल्ह्यात शेअर मार्केटच्या नावाखाली मोठा घोटाळा उघड. मुख्य आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी. 12% परताव्याचं आमिष, 8 कोटींचा महाघोटाळा. तोरडमल गँगचा पर्दाफाश. गोल्डन गेट स्कॅम, विश्वास जिंकून कोट्यवधी लुटले. अहिल्यानगर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि आर्थिक गुन्हा समोर आला आहे. शेअर मार्केटमध्ये मोठा परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवत गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय. या प्रकरणात भिंगार येथील ऋषिकेश दत्तात्रय तोरडमल हा मुख्य सूत्रधार असून त्याच्यासह एकूण 11 जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणात तानसेन सुरेश बिवाल वय वर्ष 37 राहणार राहुरी, मनीष दीपक सोलंकी वय वर्ष 35 आणि कविता दीपक सोलंकी वय वर्ष 52 राहणार कॅन्टोन्मेंट चाळ भिंगार हे फिर्यादी आहेत. या तिघांनी पुढाकार घेत तक्रार दाखल केली आणि या मोठ्या घोटाळ्याला वाचा फोडली. यात आरोपींची संपूर्ण यादी आणि एक संघटित टोळी. या घोटाळ्यामागे एकटाच नव्हे तर पूर्ण टोळी काम करत होती. ऋषिकेश दत्तात्रय तोरडमल, दत्तात्रय नरहरी तोरडमल, मनीषा दत्तात्रय तोरडमल, प्रतीक्षा दत्तात्रय तोरडमल, कोमल गणेश क्षीरसागर राहणार बालम टाकळी शेवगाव, वृषाली सचिन भालेराव राहणार आलमगीर भिंगार, प्रतीक गुरव राहणार पाथर्डी, किरण तोरडमल राहणार बारादरी आणि सागर तोरडमल राहणार विमाननगर पुणे हे सर्व मिळून गोल्डन गेट फिन्सवर आणि RS ग्रुप ऑफ बिझनेस या नावाने जाळं चालवत होते. आरोपींनी गुंतवणूकदारांना दरमहा 12 ते 15% परतावा देण्याचं आमिष दाखवलं. शेअर मार्केटमध्ये आमचं खास नेटवर्क आहे, तुमचे पैसे डबल करून देतो, अशा गोड बोलण्याने विश्वास संपादन करण्यात आला. सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना परतावा देऊन विश्वास बसवला गेला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक उभी करण्यात आली. पाहुयात फिर्यादींची फसवणूक कशी झाली. फिर्यादींनी 26 मार्च 2025 नंतर वेगवेगळ्या टप्प्यात एकूण 20,40,000 रुपये गुंतवले. मात्र काही दिवसांनी परतावा थांबला. पैसे मागितल्यावर आरोपींकडून टाळाटाळ, खोटे आश्वासन आणि शेवटी संपर्क तुटला. अशा प्रकारांनी गुंतवणूकदारांची फसवणूक स्पष्ट झाली. त्यानंतर न्यायालयीन लढाई आणि मोठा टर्निंग पॉईंट समोर आला. सुरुवातीला पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही गुन्हा नोंदवला गेला नाही. मात्र तक्रारदारांनी थेट जिल्हा सत्र न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली. न्यायाधीश महेश लोणे यांनी या प्रकरणाची गंभीरता ओळखत कोतवाली पोलिसांना तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आरोपींच्या बँक खात्याची तपासणी, पैशांचा डिजिटल ट्रेल ट्रॅक, मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि लोकेशन विश्लेषण, गुप्त माहितीदारांच्या मदतीने हालचालींवर नजर या सर्वांचा वापर करून मुख्य आरोपी ऋषिकेश तोरडमलचा ठाव ठिकाणा शोधण्यात आला. अखेर पोलिसांनी अचूक सापळा रचत त्याला अटक केली आणि न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या समोर आलेली रक्कम लाखोंमध्ये असली तरी तपासात हा घोटाळा 7 ते 8 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तर अहिल्यानगर, राहुरी, शेवगाव परिसरातील अनेक गुंतवणूकदार या जाळ्यात अडकले असल्याची शक्यता आहे. जलद नफा, मोठा परतावा आणि गोड बोलणं याच गोष्टींनी अनेकांना कंगाल केलं. गुंतवणूक करताना सावध राहा, कारण प्रत्येक मोठ्या नफ्याच्या मागे एक मोठा सापळा दडलेला असू शकतो. दरम्यान आता या संपूर्ण घटनेनंतर बाकीचे आरोपी कधी अटक होणार याकडेच फिर्यादीसह संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय.